नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BMS, BHMS, BVMS कॉलेजेस याचा जो काही शेड्यूल आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. कॅप राऊंड 2 फॉर प्रायव्हेट BMS, BHMS, BVMS कॉलेजेस ऑल इंडिया कोटा हा जो राऊंड आहे कॅप राऊंड 2 हा त्या ठिकाणी 29/9/2024 पासून त्या ठिकाणी चालू होत आहे. तर जी शीट मॅट्रिक्स आहे कॅप राऊंड 2 साठी जी ऑल इंडिया कोटाची ही येणार आहे 29 सप्टेंबर 2024 या दिवशी येणार आहे. आणि बऱ्याच मुलांचा असा क्वेश्चन होता की पहिल्या राऊंडला आम्ही रजिस्ट्रेशन केलं नव्हतं ऑल इंडिया कोटासाठीचं, तर सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येईल का? तर सेकंड राऊंडला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्यानं करता येणार आहे. ज्या मुलांनी राऊंड 1 मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा मुलांना परत नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, परंतु ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन ऑल इंडिया कोटाचं राऊंड 1 साठी केलेलं नाही अशा मुलांना मात्र नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ही 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणार आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फी जी आहे ही 2000 एवढी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी आहे. त्याचबरोबर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे 50,000 रुपये एवढं सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे, म्हणजे 52,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर जी काही पेमेंट फॅसिलिटी आहे ही 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी चालू असणार आहे. त्याच्यानंतर जी कंबाईन मेरिट लिस्ट आहे ऑल इंडिया कोटासाठीची ही 2 ऑक्टोबर दिवशी त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑनलाईन प्रेफरन्स, तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर जे काही प्रेफरन्स आहे चॉईस फिलिंग आहे ही चॉईस फिलिंग 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटाची राऊंड 2 साठीची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्याच्यानंतर जी सिलेक्शन लिस्ट आहे राऊंड 2 ची ही 4 ऑक्टोबर या दिवशी त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर जॉईनिंग जे आहे फिजिकल जॉईनिंग त्या ठिकाणी 5/10/2024 ते 9/10/2024 या दरम्यान त्या ठिकाणी ॲडमिशन तुम्हाला राऊंड 2 साठी घ्यायचे आहे. ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सीट भेटेल अशा विद्यार्थ्यांनी यामध्ये हॉलिडे जरी आला, संडे असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी किंवा एखादा गव्हर्नमेंटचा हॉलिडे जरी असला तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या दिवशी ॲडमिशन चालू असणार आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ रिझायनेशन ऑफ कॅप राऊंड 2 सीट विथ फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट नो कॅन्सलेशन विल बी अलो आफ्टर धिस डेट. तर 19/10/2024 5:30 वाजेनंतर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जर सीट भेटली असेल आणि तुम्ही जर ती जॉईन केलेली असेल आणि काही कारणामुळं किंवा स्टेट कोटामध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं किंवा स्टेट कोटामधून कॉलेज घ्यायची म्हणजे इच्छा झाली किंवा मग तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं किंवा जवळचं एखादं तुम्हाला जे पाहिजे असं कॉलेज भेटलं किंवा रिपीट करायचं असल्यामुळे कोणतंही कारण असू द्या, जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ॲडमिशन हे 19/10/2024 याच्या अगोदरच त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करावं लागणार आहे. 19/10/2024 याच्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जे काही सीट जॉईन केलेलं आहे या डेटनंतर 19 तारखेनंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करता येणार नाही. समजा कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्ही ते जॉईन केलं, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला, तेच कॉलेज तुम्हाला फिक्स करायचं, तर त्यानंतर त्या केसमध्ये तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट रिटर्न येणार आहे. परंतु जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज भेटलं परंतु ते तुम्ही घेतलं नाही अशा केसमध्ये तुमचं जे काही डिपॉझिट आहे 50,000 रुपये एवढं त्या ठिकाणी ते रिटर्न येणार नाही आहे. फॉरफिचर त्याचं होणार आहे, रिटर्न ते डिपॉझिट येणार नाही. किंवा तुम्ही जॉईन केलं, ॲडमिशन घेतलं, परंतु काही कारणामुळे तुम्हाला जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते 19/10/2024 5:30 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला ते कॅन्सल करावं लागणार आहे. तर अशा केसमध्ये सुद्धा जर तुम्ही ॲडमिशन घेतलं परंतु 19/10/2024च्या अगोदर ॲडमिशन कॅन्सल केलं ऑल इंडिया कोर्टाचं, तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त होणार आहे, फॉरफिचर होणार आहे. त्याचप्रमाणे
आणि तसेच समजा तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलं, परंतु तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आढळली आणि त्यामुळे जर तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालं असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त होणार आहे. त्यामुळं चॉईस जी आहे राऊंड 2 साठीची ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे. पाहिजे तेच कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही टाकले पाहिजे, जेणेकरून तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट जप्त होणार नाही. त्याच्यानंतर ॲडमिशनचे या ठिकाणी काही रूल्स आहेत. तर ऑल इंडिया कोटामध्ये जे काही बेनिफिट्स असतात हे त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट नाही आहे. तुमचे जे काही मेरिटनुसार, आता बरेचसे मुलं क्वेश्चन विचारतात की आमची SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे, आमचा एवढा स्कोर आहे, आम्हाला ऑल इंडिया कोटातून कॉलेज भेटेल का? तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ऑल इंडिया कोटामध्ये ओपनच्या मेरिटनुसारच त्या ठिकाणी ॲडमिशन होत असतात. तर या जे सीट आहे या ठिकाणी दिलेलं आहे ओपन इन नेचर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटातून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी 2,000 एवढी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीस आहे. 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. त्याचे रूलसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे कोणत्या केसमध्ये जप्त होईल. जर ॲडमिशन घेतलं तुमचे जे काही 50,000 रुपये डिपॉझिट आहे ते जप्त होणार नाही. जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नंतर 19 तारखेच्या आत कॅन्सल केलं तर त्या केसमध्ये 50,000 रुपये डिपॉझिट जप्त होणार. समजा तुम्हाला कॉलेज भेटलं आणि तुम्ही ते घेतलंच नाही, ॲडमिशनला गेले नाही, अशा केसमध्ये सुद्धा 50,000 रुपये डिपॉझिट जप्त होणार. त्याचप्रमाणे ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजेच किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्समध्ये काही त्रुटी आढळली आणि जर तुमचं ॲडमिशन कॉलेजवाल्यांनी कन्फर्म केलं नाही, अशा केसमध्ये सुद्धा तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट जप्त होणार आहे. त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटाचे फक्त 2च राऊंड त्या ठिकाणी होत असतात आणि जर 2 राऊंड झाल्यानंतर जर काही सीट त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटाचे व्हॅकंट राहिले तर अशा केसमध्ये हे सीट त्या ठिकाणी स्टेट कोटाला दिल्या जातात. स्टेट कोटामध्ये त्यांचा समावेश होतो. द security deposit will be forfeited if candidate does not join the allotted seat of round 2 or withdraw the seat allotted in round 2. राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलं पण तुम्ही घेतलं नाही किंवा जॉईन करून नंतर 19 तारखेच्या आत कॉलेज सोडलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा कॉलेज जॉईन केलं नाही अशा केसमध्ये सुद्धा डिपॉझिट जप्त होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे कॅन्डिडेट अलॉटेड अँड जॉईन ऑल इंडिया कोटा सीट इन राऊंड 2 कॅन कॅन्सल देअर सीट अप टू 19/10/2024 विथ फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट. जर एखाद्या स्टुडंटला कॉलेज भेटलं आणि ते त्या स्टुडंटनी जॉईन केल्यानंतर काही कारणामुळे ते ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर 19/10/2024 याच्या अगोदर कॅन्सल करणं आहे. 19/10/2024च्या अगोदरच कॅन्सल त्या ठिकाणी करायला तुम्हाला जमणार आहे आणि या डेटनंतर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ॲडमिशन कॅन्सल करणं अलो केलेलं नाही आहे. आणि जरी या डेटच्या अगोदर ॲडमिशन कॅन्सल केलं तरीसुद्धा त्या केसमध्ये फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे. त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटाचे जे काही एलिजिबिलिटी आहे, क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे, त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर 50% PCBमध्ये मार्क्स असणं गरजेचं आहे. त्याचं ॲग्रिगेशन आपल्याला या ठिकाणी पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो दोन्ही मिळून 150 मार्क्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 40% in PCB फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अदर बॅकवर्ड क्लासेस ॲज पर सेंट्रल लिस्ट. तर जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांना त्या ठिकाणी 40% मार्क्स PCBमध्ये असणं गरजेचं आहे 12वी क्लासमध्ये. त्याच्यानंतर PWD कॅन्डिडेट जर असेल जनरल कॅटेगरीचा तर 45% त्या ठिकाणी त्याचं PCB ग्रुपिंग असणं गरजेचं आहे. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीचा PWD कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी 40% त्या PCB मार्क असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ओरिजिनल आता PWD कॅन्डिडेटकडे त्या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी PWDचं जे काही सर्टिफिकेट आहे हे ओरिजिनल त्या ठिकाणी पाहिजे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटना त्या ठिकाणी MCCना जे काही 16 सेंटर्स दिलेले आहेत त्या सेंटरमधूनच त्या ठिकाणी PWDचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. जर कोणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या एखाद्या डॉक्टरांकडून जर त्या ठिकाणी PWDचं सर्टिफिकेट घेतलेलं असेल तर असं सर्टिफिकेट त्या ठिकाणी एक्सेप्ट होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला 16 जे काही सेंटर्स दिलेले आहे भारत देशामध्ये, एक मुंबईला जे हॉस्पिटल आहे आणि त्याच्यानंतर एम्स नागपूर, या 2 ठिकाणाहूनच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट काढण्यासाठी अलो केलेलं आहे. त्याच्यानंतर
हा जो काही शेड्यूल आहे हा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्याचप्रमाणे तुमचं जे काही 50,000 रुपये डिपॉझिट आहे कोणत्या केसमध्ये जप्त होतं ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. नव्यानं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करता येणार आहे. आणि बरेच मुलं असं विचारतात की राऊंड 2 साठीचा जो काही कटअप आहे हा राऊंड 1 पेक्षा इन्क्रीज होतो की डिक्रीज होतो. तर जर रजिस्ट्रेशन नव्यानं जर कमी झाले तर अशा केसमध्ये कॅप राऊंड 2चा जो काही कटअप आहे हा त्या ठिकाणी निश्चितच कमी होईल. परंतु जर खूप सारे रजिस्ट्रेशन ऑल इंडिया कोटाचे वाढले तर त्या केसमध्ये कटअप त्या ठिकाणी वाढू पण शकतो किंवा राऊंड 1 एवढा त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर किती मुलं रजिस्ट्रेशन करतात हे बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. या प्रकारे आपण शेड्यूल वगैरे सर्व बघितलेलं आहे. सर्व रूल्स तुम्हाला सांगितलेले आहे. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे हा गरजू मुलांना त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.